नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एकदम सिंपल रेसिपी बनवणार आहोत. आज आपण उपवासामध्ये जो वरईचा भात खाल्ला जातो तो बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही इतर वेळी नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला भरपेट नाश्ता करायचा असेल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मित्रांनो, या रेसिपीसाठी मी इथे पाऊण वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण हे तांदूळ पाण्यामध्ये धुवून घेऊयात. हे तांदूळ आपण 1 ते 2 वेळा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. पाण्यामध्ये धुतल्याने यातलं काही डस्ट वगैरे असेल तर ते निघून जाईल. तुम्ही इथे पाहू शकता आता तांदूळ धुवून झालेले आहेत. आपण इतर तयारी आता करूयात. आता इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालूयात आणि याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता आपली हिरव्या मिरचीची पेस्ट आता तयार आहे. आता इथे मी छोट्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे. आता याचे आपण साल काढून घेऊया. इथे मी स्टीलच्या एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हा जो बटाटा आहे तो साल काढून घेतलेला आहे. आता या पाण्यामध्ये आपण हा जो बटाटा आहे तो खिसून घेऊयात. आता पाण्यामध्ये का घालत आहे, कारण हा बटाटा लवकर काळा पडतो, त्यामुळे खिसून डायरेक्ट पाण्यामध्ये पडेल आणि काळा पडणार नाही. हे पहा, अशा प्रकारे मी हा बटाटा पूर्णपणे खिसून घेतो. तुम्ही इथे पाहू शकता बटाटा पूर्णपणे खिसून झालेला आहे. आता आपण या पाण्यामध्ये थोडासा धुवून घेऊयात, म्हणजे यातला जो स्टार्च आहे तो कमी होईल. आता धुवून झाल्यानंतर यातलं पाणी आपण वेगळं करूयात. इथे तुम्ही पाहू शकता आता बटाट्याचा किस धुवून झालेला आहे आणि चांगल्या पाण्यामध्ये मी बुडवून ठेवलेला आहे. वरीचा भात करण्यासाठी मी इथे गॅसवरती ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घेऊयात. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जी हिरवी मिरची वाटून ठेवली होती ती घालूयात. या हिरवी मिरचीमध्ये सोबतच आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालं आहे. आता आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते घालूयात. तांदूळ घातल्यानंतर मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता तांदूळ मिक्स करून झालेला आहे. आपण यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालूयात. शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर मिक्स करून घेऊयात. आता शेंगदाण्याचं कूट मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 वाटी पाणी घालूयात. पाणी घालून झालेलं आहे. आता पुन्हा मिक्स करून घेऊयात. पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे. जर शेंगदाण्याच्या कुटाच्या गाठी बनल्या असतील तर त्या निघून जातील. आता आपण जो बटाटा खिसून ठेवला होता त्यातलं पाणी मी वेगळं केलेलं आहे आणि आता हा बटाटा सुद्धा आपण या पाण्यामध्ये घालूयात आणि आता मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण झाकण लावूयात आणि 10 मिनिटे हा वरीचा तांदूळ शिजवून घेऊयात. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपण भात चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता वरईचा भात बऱ्यापैकी आता शिजत आलेला आहे. थोडंसं पाणी उरलेलं आहे. आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण किंचित पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पुन्हा झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटानंतर गॅस बंद करू. आता 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात. 5 मिनिटांनी झाकण उघडून पाहूयात. आता 5 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून पाहूयात. तुम्ही ते पाहू शकता आपला वरईचा भात तयार आहे. खूप चांगला शिजलेला आहे. हा वरईचा भात तुम्ही नाश्त्याला किंवा तुमच्या उपवासाला खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.